नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपल्या हरभऱ्याला झालेल्या 80 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि आपण 28 तारखेपासून 28 जानेवारी 2026 या तारखेपासून आपण पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे. शेवटचं पाणी हरभरा पिकाला आणि 80 दिवसाचा कालावधी झालेला आहे. आणि शेतकरी मित्र बरेचसे कमेंट करतात की तुम्ही पाणी दिलेलं आहे तर काय फरक पडला. ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. शेतकरी मित्रांनो, तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, तर बघा, ह्या आपला जॅकी 9218 हरभरा बघा. कुठे कुठे तुम्हाला टाले पडलेले दिसते तसे पिवळे. हे जमीन थोडी हलकी आहे, इकडे मुरमाटी जमीन आहे. तर या जमीन मुरमाटी असल्याच्या हलकी जमीन असल्यानं हरभरा थोडा पिवळा पडतो आणि लवकर भरलेला हरभरा आहे. या घाटे खालचे घाटे भरलेले आहे, शेंडावरचे घाटे थोडे भरायचे आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, मी पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे. तर आजचा 28 तारखेला पाणी दिले होते, आजची 30 तारीख आहे. तर बघा, इथे 28 तारखेलाच पाणी दिलेले होते. हे बघा हरभरा, बघा काय फरक दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे घाटे बघा, खालचे घाटे. हे बघा, ठस भरण आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा भरण, तुम्हाला भरण दिसत आहे. हे बघा, आता जर हे घाटा फोडला आपण, भरण बघा, एका घाट्यामध्ये बघा एकच दाना आहे. तर कमी जास्त दाणे राहतात एका घाट्यामध्ये, एक किंवा दोन किंवा तीन पण दिसतात तुम्हाला. हे बघा भरण बघा. तर अशी भरण आहे शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकाची, जॅकी 9218 बघा. तर पाणी का दिले की वरचे फूल जळाले होते आणि वरचे जे घाटे आहे ना शेतकरी मित्रांनो, ते ठस भरण्यासाठी आपण पाणी देण्याने सुरुवात केली आहे. तर घाटे पिवळी पडत आहे असे काही कमेंट येत आहे शेतकरी मित्रांनो. घाटे पिवळे पडत नाही आहे. तर काही घाटे पिवळे का पडतात, त्याला टोकर म्हणजे अळीनं खाल्लेले, काही कुपोषित घाटे येतात जन्माला, नाही का, काही बुरशी येते घाट्याला, ते घाटे पिवळे पडतात आणि भरत नाही. शेतकरी मित्रांनो, काही घाटे पोचट पण राहतात, पूर्ण घाटे भरत नाही. माझ्याही हरभऱ्यामध्ये आहे तसे. हे बघा, हे बघा अशी पिवळे घाटे आहे ना. हे बघा आहे. तर हरभरा बघा पूर्ण भरण ठस आहे शेतकरी मित्रांनो. आता जसजसं कालावधी होईल, आता 80 दिवस झाले, तर याच्या समोरही आता दिवस वाढत कमी कमी होत राहतील. तर हरभऱ्याचा कालावधी, परिपक्वतेचा कालावधी आहे 90 ते 100 दिवसात पूर्ण हरभरा भरतो. भारी जमिनी थोडासा उशीर लागतो, तिकडे उशीर घेते. आणि जसजशी टेम्परेचरमध्ये वाढ होईल ना, तसतसा हरभरा पूर्ण सपाट्याने भरत येतो. तर हे बघा, इकडे पण बघा, हे खालून वरपर्यंत भरत जातो घाटा. आहे बघा, ह्या घाटा बघा, घाटेचे आकार बघा. हे बघा आहे. हे बघा, तुम्हाला आता इकडे घाटेच घाटे दिसत असतील. हे बघा आहे. आता हे शेंड्यावरचे पूर्ण घाटे भरणार शेतकरी मित्रांनो. आता तुम्हाला शेंड्यावर काही फूल दिसत आहे. आता हे बघा, हे जे घाट आहे का नाही, आता ओल भरपूर आहे. आता काही घाटे लहान आहे. हे बघा, याला ओल कमी पडणार नाही. हे बघा, हे जे घाटे लहान आहे का नाही, याला ओल कमी, हे घाटा लहान आहे, याला ओल कमी पडणार, ह्या भरून येणार. हे बघा, हे घाटे पकडलेले आहे, याच्यात घाटा आहे, बारीक घाटे आहे शेंड्यावर. हे घाटे पूर्ण धरणार. या शेवटच्या घाट्यासाठी आपण पाणी दिलेलं आहे. आता फक्त 80 दिवस झाले. काही फूल पण, हे बघा, आपण पाणी दिलं, फूल पण आलेले आहे. बघा आहे. हे बघा, इथे फूल पण सुटलेलं आहे. बघा आहे. आता ज्या झाडाचे फूल सुकलेले होते आणि वेळेवर पाणी भेटलं तर पुन्हा फूल दिसत आहे आपल्याला. हे बघा आहे, पुन्हा फूल आलेलं आहे. इथे बघा, इथे घाटाची सर्वात जास्त संख्या आहे आणि शेंड्यावरची घाटे भरायची आहे. पण आता ओल भरपूर आहे आपल्या जमिनीमध्ये. आता आपल्या झाडांनी ब्रँचेस बघा, हे एकच बूड आहे, हे एक बूड. ह्या झाडांनी ब्रँचेस बघा किती केले, हे फुटवे बघा. असा हरभरा आलेला आहे माझा. परंतु जे काही मी मागील व्हिडिओ टाकलेले होते, ॲव्हरेज घसरण आलेली आहे हरभरा पिकामध्ये, तर नक्कीच आलेली आहे. कारण की
पूर्ण सारखा हरभरा नाही आहे, फुल जळाली आहे, ढगाळ वातावरण आहे, थंडी नाही आहे. तर या थंडी नसल्याच्या कारणानं आपला हरभरा काय पाणी जरी दिले असेल मी, पण भरण हळूहळू होत आहे. कारण की हरभरा भरणीलाही थंडी पाहिजे. पण आता मी पाणी दिले का नाही, ह्या पाण्यानं 2-2.5 तासाची शिप आहे आपली, 2.5 तासाची शिप आहे. थोडा थंडावा आहे. सकाळी जर शेतामध्ये आलं ती तिथं थंडी वाजते शेतकरी मित्रांनो, कारण की पाणी आहे. पाणी दिल्यानं थोडं शेतामध्ये थंडावा राहतो, तर त्याचाही फायदा होतो आपल्याला. पण कुठे कुठे नाही का आपले फुलं जळालेली आहे वरची. जशी इथे हे बघा, आता हे बघा पिवळा घाटा आलेला आहे ना, हे कुपोषित फुलं आले होतं. हे बघा, हे असे जाणार. पण हे जे काही शेंड्यावरचे घाटे आहे हे पोचट, हे बघा जीव पडले याच्यात, हे फुल भरणार, हे ठस भरणार. आणि बाकीचे जे तुम्हाला फुल दिसत आहे हे बघा, आहे हे बघा घाटा तयार होऊन राहिला. हे बघा बारीक आहे, हे बाय हे या घाट्याला ओल कमी पडणार नाही, ह्या घाटात ठस भरणार आता. हे बघा, आणि अडी पण आहे. हे बघा, हे अडी गेली आहे. हे बघा दिसते अडी. मी इथे पाण्याला सुरुवात केली, या पाण्यानंच अडी गेली. कारण की थंडी पडते, थंडीत अडी जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही. आणि आपलं तुम्हाला घाटे बघा घाट्यावर कोणता डंक आहे का? जर जास्त दाट अडी असती तर जागोजागी डंक असते घाट्याला. जशी हे बघा, हे घाटा खाल्लेला आहे अडीने. हे बघा आहे प्रमाण कमी आहे, प्रमाण कमी आहे अडीचं. कमी प्रमाण असलं अडीचं तर फवारणीची काही आवश्यकता नाही. काहीच फरक पडला नाही शेतकरी मित्रांनो. मी चण्याला पाणी दिलेले आहे, शेवटचे पाणी आहे हे. हे बघा घाट्याची भरण होऊन राहिली. हे बघा हे इकडे माथ्यावर घाट्याची भरण. हे बघा हे घाटे भरलेले आहे बुडातले. हे बघा अजून भरण ठस होणार. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण पाणी द्या, शेवटचं पाणी आपल्या हरभरा पिकाला. घाटे ठस भरतील आणि उत्पादनात नक्की वाढ होईल. असा आहे माझा हरभरा. इकडे बघा, इकडे पाणी दिलं ना, इकडे फुल आला आहे बघा, असा फरक पडतो. हाय फुल आणि हरभरा बघा टवटवीत दिसत आहे आपला. आहे ह्या ठस भरणार, याची वाढ होणार, म्हणजे उत्पादनातही फरक पडतो काही ना काही. घाटे ठस भरल्यानंतर वजनामध्ये वाढ होते. जरी आपले वरचे फूल जळाले असेल, ह्या जे हरभरे हे जे घाटे ठस भरली ती उत्पादनात नक्की वाढ होते. पण कुठे कुठे फरक दाखवतो. हे बघा ह्या जमिनीचा फरक आहे. हे बघा आहे इथे थोडा पिवळा पडला. आता इकडे जसजसं समोर जाऊ तसं बघा हिरवागार हरभरा आहे का नाही. थोडं आपल्या शेतामध्ये थोडं गांजर गवत पण झालेलं आहे, पण इथला तणकट राहतेच. या गांजर गवताला काही फरक पडणार नाही आपल्या हरभरा पिकाला. फूल पण आले. हे बघा हे पाणी दिल्यानं थोडे 2-3 फुलं आले शेंड्यावर. हे बघा आता हे फूल जळणार नाही, ओल आहे भरपूर. ओल आहे ना, जरी ढगाळ वातावरण असेल ओल आहे भरपूर. आणि पाणी दिल्याच्या कारणानं थोडा थंडावा राहतो शेतामध्ये. हा फरक पडतो शेतकरी मित्रांनो पाणी दिल्यानं. शेवटचं जर पाणी दिलं आपण तर फरक पडतो. आणि बरेचसे शेतकरी मित्र काय करतात, फवारणी करतात, पण ओल राहत नाही. तो ओल नसल्याच्या कारणानं काय होते, फवारणीची हिटेड वातावरण तयार होते, तर त्यानेही फुल गळते, ओल काही भेटत नाही. आणि आपण भरणीचा फवारणी करतो, तर भरणीच्या फवारणी जे आपण देतो भरणीसाठी, तर जमिनीमध्ये ओल भरपूर पाहिजे, तेव्हा कुठं फवारणी करा. तुम्ही ओलीत करून फवारणी केली तर एकदम बेस्ट, तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. बघा असा फरक पडतो शेतकरी मित्रांनो पाणी दिल्यानंतर. फुल भरून येईल, हे घाटे शेंड्यापर्यंत भरून येईल. ओल भरपूर आहे आपल्या जमिनीमध्ये. बघा ना, तर पाणी द्यायला खूप त्रास होते. आणि शेतकरी मित्र पुन्हा कमेंट करतात की शीप उचलताना घाटे फुटतात. हो घाटे फुटतात, तर जास्त नुकसान होत नाही. बरोबर व्यवस्थित जर शीप लावली, व्यवस्थित जर उचलली तर घाटे फुटत नाही शेतकरी मित्रांनो. व्यवस्थित ओलीत होते. आणि पाणी जर दिलं आपण, आपल्या हरभरा पिकाची भरण क्षमताही वाढेल आणि हरभऱ्याचं उत्पादनही वाढेल शेतकरी मित्रांनो. हरभऱ्यात थोडीफार घसरण येईल, पण हरभरा ठस भरणार. कारण की पहिलेच फुल जळायला आहे, त्याच्यात घसरण पहिले. आणि नंतर जर हरभरा जर नाही भरला आपला तर पुन्हा घसरण.
नाही का? हे बघा हरभरा, माल बघा, तुम्हाला घाटे घाटे दिसणार, हे बघा, आणि फुल पण दिसणार. पाणी दिल्याबरोबर फुलाचा आकार बघा, फुलाच बघा किती तेज आहे. आणि हरभरा पिकाचं एक वैशिष्ट्य आहे, पाणी द्या तर चण्याला वाढ होते, पुन्हा वाढ होते. हे बघा, चण्यानं पुन्हा शेंडे काढलेले आहे, हे बघा, आहे पुन्हा नवती काढलेली आहे. हे बघा कडी पाणी दिल्याबरोबर, हे बघा, आहे हे बघा नवीन कडी, नवीन एक दोन फुलं येतात. आता आपल्या हरभऱ्याला 80 दिवस झालेले आहे, अजून 25 दिवस टाइम आहे आपला हरभरा सोंगणीला यायला. तर नक्की फायदा होईल शेतकरी मित्रांनो पाणी दिल्यानंतर. तुम्ही ही कमेंट करा, ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलेलं आहे का नाही, तर कडी फूल आलेले आहे का. मी 28 तारखेलाच पाणी दिले तर लगेच फरक दाखवला. कारण की पाणी जसं पाणी भेटलं तसंच हरभरा वाढतो, लगेच कडी पकडते आणि भरण तर चालूच राहते. तुम्हाला मी आताच भरण दाखवलेली आहे शेतकरी मित्रांनो. घाट्याचा आकार बघा किती मोठा आहे, घाट्याचा आकार बघा, आहे असा आहे शेतकरी मित्रांनो. मग जर तुमचा हरभरा, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लेट पेरणी केली आहे हरभऱ्याची, तर फुल अवस्था असेल 65 69, जास्तीच फुल अवस्था असेल ना, तर या ढगाळ वातावरणात फुल जड होते. ते एक झेपची फवारणी करून द्या, एक बुरशीनाशकची. आणि 05234 हरभरा थोडासा पोट्याची कमतरता पडली की लालसर येतो, तर पिवळा पडणार नाही. ज्या शेतकऱ्यांचा हरभरा फुल अवस्थात असेल, लेट पेरणी केलेली, आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा आता 80-85 दिवस झालेले आहे, पाण्याची आवश्यकता आहे, तर पाणी द्या, नंतर फवारणी करा. तुम्ही भरणीचा एक फवारणी देऊ शकता. तसं तर वास्तविक पाहता भरणीसाठी फवारणीची काही आवश्यकता नाही, असाच भरून येतो. माझ्या अनुमानानुसार सांगतो, असाच भरतो, पाणीच पाहिजे हरभऱ्याला भरणीच्या पिरियडमध्ये, पाणीच पाहिजे हरभऱ्याला, नक्की ठस भरतो हरभरा. बघा कसा वाटला तुम्हाला माझा हरभरा, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप अमूल्य आहे. तर आता किती उत्पादन होईल तर मी माझे नक्की व्हिडिओ येईल शेतकरी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ टाकणार. आणि ज्या दिवशी माझा हरभरा काढणीला येईल, ज्या दिवशी माझ्या शेतामध्ये मशीन येईल, त्या दिवशी मी लाईव्ह नक्की येणार. म्हणजे हरभरा काढून झाल्यानंतर मी लाईव्ह नक्की येणार शेतकरी मित्रांनो. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची प्रतिक्रिया. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.